अरे यार तुझं एल वरून काय करत ए फॉर काय असते पण हे फॉर मला तर आता मी घेणार अरे नाही कमी बोलला मग नाही रे जास्त खरं व्हिडिओ आहे मोठं कशाला नाही. अशी काहीतरी हालत आहे सध्या. पण ते काय ते तुम्हाला सांगतो मी. पहिलं त्याआधी आहे ना जरासं बाहेर बघा किती ब्युटिफुल वाटते आमच्याकडे. असं वाटतंय ते बघून झालं. आता हे पण बघा. हे पेरूचं झाड आहे. त्याला 5 पेरू आले आहेत. 1 2 परत इकडे आलं एक आणि तिकडे 2 आले आहेत. तर टोटल 5 पेरू आले. आणि हे मलबरीचं झाड आहे. आणि हे जे आंब्याचं झाड समजत होतो ना मी, हे आंब्याचं नाही आहे, ते व्हाईट जामुनचं झाड आहे. म्हणजे जांभळं जी असतात ना ती जांभळ्या कलरची असतात, पण हे व्हाईट वाले जांभळं आहेत. तर ती ग्राफ्टेड आहे. होपफुली नेक्स्ट इयर पर्यंत मस्तपैकी जांभळ्या येतील. हां, लेट्स कम टू द पॉइंट. याचं तर अजून आम्ही काय केलं नाही. लेट इट बी ॲज इट इज. लग्नाला 10 वर्ष पार झालेली आहे, पण इतक्या वर्षामध्ये मी खरं सांगतोय कधीच बेडरूम साफ नाही केला. म्हणजे वरून केलाय, पण असा प्रॉपर बेडरूम साफ नाही केलाय. वृषाली आता कामाला गेली आहे, तर लेट अस गिव्ह हर अ सरप्राईज. म्हणजे कसं आपल्याकडनं जेवढं होऊ शकते तेवढं आपण करू शकतो ना. खूप दिवस झाले बेडशीट चेंज नाही केलेली, तर बेडशीट पण मी अजूनपर्यंत कधी चेंज नाही केली. तर बेडशीट चेंज करूया, थोडासा व्हॅक्यूम करूया मस्तपैकी आणि सुंदरपैकी आता साफसफाई करूया. व्हॅक्यूम क्लिनरने किती मस्त साफ होते बघा. हा कचरा दिसतोय, हा गायब, सब गायब. त्या कचऱ्याबरोबर आतली धूळ पण आहे ना, ती पण ती साफ करून घेते. तर पूर्ण जे आतले बॅक्टेरियाज वगैरे असतात ना पूर्ण साफ होऊन जातं. तर फटाफट आपण साफ करूया आता. तर व्हॅक्यूम करून झालेलं आहे. आता बेडशीट कुठे आहे ती बघूया. तर ही बेडशीट आहे, अजून पण आहेत, बट फिलहाल हीच घालूया. हे बघा घालून झालेलं आहे मस्तपैकी. इट वॉज नॉट दॅट डिफिकल्ट. आणि हे पण किती छान वाटतंय. मस्त कसं वाटायचं ते आधी, आता किती मस्त वाटते. सर्व वस्तू आपल्या जागेवर ठेवल्या. बेड पण मस्तपैकी बरोबर केलं. आणि मी माझी साडी ही मला डोळ्यावर घ्यायला लागते. म्हणजे ते माझ्याकडे आय मास्क आहे, पण आय मास्क बरोबर हे पण मला लागते. आणि दीज आर इयरप्लग्स पण लागतात मला झोपायला, नाही तर मला झोप नाही येत. दिस इज हाऊ इट वॉज. मस्त. होपफुली सुशाली विल बी हॅपी लुकिंग ॲट द सरप्राईज. कवर पण चेंज करायचं ना. कसलं उशीचं उशीचं कवर भेटले नाहीत मला. माझं इकडे द्यायचं होता. आय डोंट नो. वॉट एव्हर आय कुड डू आय डिड इट. नाही कसं वाटतंय. मी बोललो पहिल्यांदा लाईफ मध्ये मी केलंय. केलंय ना, साफसफाई केली आहे. नाही मला तिखट इज फाईन, बट हे नाही आवडत मला. भुजिया नाही आवडत. नाही यार, वास पण नाही आवडत मला. सेव भुजिया आहे, नॉट आलू भुजिया. क्या क्या दिन काहीच नाही केलं. असं का करतो तू. तुझी वाट बघत होतो. माझी वाट कशाला बघायची. मी तर माहितीये ना 8-9 नंतरच आहे ना. तुझी वाट बघत होतो. बोलो काहीतरी येईल माझी वृषाली आणि मग तिच्यावर मी बसीन, मला डोकं चेपेल, जरासं माझी काळजी घेईल. मी दमून आलीये. माझं डोकं चेपायची गरज आहे, माझी काळजी घ्यायची गरज आहे. तू उलटच बघा एक्सपेक्ट करते. तोंड धुवून येतो. त्याच्यासाठी मी एक सरप्राईज आहे. वृषालीने 5 मिनिट्स मागितले. 5 मिनिट्समध्ये येते ती. अँड मी पण जरा चेंज करून घेतलं. ॲट द सेम टाईम मी आहे ना थोडे दिवस आधी हे मास्क आणलेलं आहे. कोरियन मास्क आहे. तर ह्यानी काय होते बघूया. डिटॉक्सिफाईज, रिफाईन्स पोर्स अँड रिवायटलायझर्स. तर ह्यानी थोडासा आपला कलर ठीक झाला तर जे इम्पॉसिबल आहे, जे होणारच नाही. कारण आता 38 इयर्स झाले. 15 वर्षाचा असल्यापासून मी तोंडाला पॉन्ड्स, फेअर अँड लवली, फेअर अँड हँडसम, गार्नियर, लाइट, ओले, कौन सा ब्रांड तुमने सोचा नहीं रहेगा ना गोरा होने के लिए.
वो सब ब्रांड मैंने लगा लिया तो विशाली आली है थोडीशी तयारी करते काहीतरी कपडे आणले ना इस्त्रीचे डायरेक्शन टू यूज क्लीन युअर फेस अप्लाय द मास्क ऑन युअर फेस 20 मिनिटं ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर मध्ये काढून थोडासा मसाज करायचा तर तू माझा मसाज कर ना हा मी आज वापरीन आणि हा उद्या वापरीन तू हा आज वापर हा उद्या वापर आणि अजून असे 30 पॅक्स आण आणि 30 दिवस वापर तरी पण काय त्याच्यावर उजेड नाही पडणार आहे. इन्सल्ट यार कारण तू ह्याने काही कवा फेशियल करणार आहे का म्हणजे काळा अजून होण्यासाठी काळा आणले असं विचार. अच्छा ब्लॅक चारकोल मास्क आहे ना तो काळ्या लोकांनी किती करा ते लोक गोरे नाही होऊ शकत ते का करतात एवढी मेहनत. स्किन चकाकायला सका काय ना म्हणजे अजून काळी दिसायला चमकत काळी दिसायला. नाही आम्हाला पण थोडी थोडी इच्छा होती यार चांगलं दिसायची प्लीज. काय काय करणार आहेस तू करणार आहेस पहिलं माझं की मला तू करणार आहेस तू करणार आहेस पहिलं माझं की मला तू करणार आहेस तू समझा हाँ नहीं तू समझा नहीं हे तुला लाव नाही नको माझ्याकडे आहे पूर्ण अख्खं. थोडीशी स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे ना आता वय झालं आहे माझं नाही मी तर अजून 37 इयर्सचा हा हे बघ हे असं हायलोरॉनिक ऍसिड आहे वाटतं याच्यावर मला तर वाटते सरळ फ्लॅक्स सीड्स टाकून दिलेत त्या लोकांनी. हा मी तर तुला हे मास्क ठेवून देऊया मी तुला ह्याच्यावर ॲलोवेरा जेल फ्लॅक्स सीडचं ते बनवलेलं ते सगळे चिपकवून देईन तू रोज लाव. हा मस्त 30 दिवसामध्ये तू एकदम गोरा होऊन जाशील. भाई हे Fantastic. कोण आहे परफेक्ट छान दिसतेस खऱ्या रंगात आलीस तुझ्या. हम काले है तो क्या हुआ दिल वाले है मम्मा कोण आहे एकदम भारी वाटतेस. यू माझा हेअरबँड बघ ना कुठे आहे. ए तुझी स्किन एकदम ड्राय झाली आहे. हा म्हणूनच असं कसं आहे लावतो. बघ. तू बॅटमॅन झाली हा. बाबा पण बॅटमॅन ए योग मम्मावर काय गुलू गुलू करतोय रे. The court of kings, street symphonies, when the ये ये 20 मिनिट्स आपल्याकडे आहेत. आपण तर गेस द ॲनिमल वाला गेम खेळूया. हे ना मग एव्हरी पर्सन विल गेट वन चान्स टू आस्क अ क्वेश्चन ओके आणि बरोबर सांगायचा खोटं नाही सांगायचं. तू पहिला क्वेश्चन विचार. तुझा ॲनिमल पाण्यात असतो की पाण्याच्या बाहेर. पाण्याच्या बाहेर असतो नाही एक चान्स होतो. तुझा ॲनिमल पेट आहे की वाईल्ड लाईफ. दोन्ही पण नाही वाईल्ड नाही पण पेट नाही. वाईल्ड पण नाही आणि पेट पण नाहीये नाही. काहीतरी असलं पाहिजे. तो त्याचं वजन खूप जास्त असते का खूप मोठा आहे. डिपेंड करतं. तुझा ॲनिमल व्हेजिटेरियन आहे नॉन व्हेजिटेरियन आहे. नॉन व्हेजिटेरियन. तुझ्या अॅनिमलची टंग एकदम लांब आहे का. नाही त्याच्या तोंडात मावेल एवढीच आहे. काहीही बोलते यार. अरे हे काय प्रश्नाचे उत्तर आहे. लांब एकही नाही. बरोबर उत्तर नाही दिलं. क्लिअर उत्तर द्यायला पाहिजे बरोबर. तुझं कसं वाईल्ड पण नाहीये पेट पण नाहीये तसं मला माझं नाहीच आहे ना ते. तुझं ॲनिमल कधी कोणाच्या घरात जाऊ शकतं. हा. तुझं ॲनिमल मी नाही ना. नाही. कधी कोणाच्या घरी बघितलेला आहेस तो ॲनिमल. हा हा त्या ॲनिमलला तू रोज बघतोस का तुझ्या ॲनिमलला. रोज नाही बघत कधीतरी. तुझ्या अॅनिमलचे कान मोठे असतात का. नाही नॉर्मल तुझ्या अॅनिमल ची साईज केवढी असते. असू शकते. एका कलिंगड एवढी असते की मोठी असते. कलिंगडची मोठी असते. मी तर जवळपास पण नाही बोलतो. मी पण नाही बसपासून वाटतं. आरे कॉलनी मध्ये बघितलंयस. Yes. मग तुझा ॲनिमल आ. लेपर्ड नाही ना. नाही मग तुझा ॲनिमल तर आमचा कॅट नाही आहे ना. तुझ्या ॲनिमलला डेली किती टाइम फूड लागतं. ते असं सारखं सारखं विचारत राहणार होतं मामा पाहिजे. ठीक आहे. तो अॅनिमल क्रॉल करतो का हम्म. नाही काय का. नाही. त्याची हाईट अँड लेंथ किती आहे. मोठा पण असू शकतो छोटा पण असू शकतो. थांब ना तुझा जरा. ॲनिमल मंकी नाही ना. नाही काही रिलेशन नाही. अच्छा, तुझ्या अॅनिमलला तो शिंग animal आहे. नसतात. अरे काय आहे. अरे तुझ्या ॲनिमलला मी पण पाहिलंय का आरे कॉलनी मध्ये. हा तुझा ॲनिमल झाडावर चढतो का. हम्म. ती खारुताई तर नाही. मला तर काय क्वेश्चनच आठवत नाही. बर्ड नाही ना तुझा ॲनिमल. नाही. नाही तर कळलं बर्ड ठेवण्याचं. इझी आहे. हा इझी आहे तुझं इझी आहे. हा. तुझ्या अॅनिमलचं फर्स्ट लेटर काय आहे? ना ते सांगलं तर सांग ना प्रेम करतेस तर सांग. ए. आता तुझ्या ॲनिमलचं फर्स्ट लेटर सांग. एल. लेपर्ड तर मी बोलली. लायन. ए वरून काय असते यार. आता थांब ना ए वरून काय असते. पहिलं तर लेटर विचारलं आता बोल. अँट अँड ॲनिमल आहे. काही काय आहे. मग काय ते सांगेन ना. तू हरलास तर सांग. लायन मराठी ते बोलली का. इंग्लिश मध्ये लायन झाला लेपर्ड पण झाला ना. अँटेलोप. ए मी नाही कोणाला बघितलंयस तू अजून. अरे मला हे नाही कळायचं तुला. ए फॉर
अरे यार तुझं एल वरून काय कर ए फॉर काय असते पण ए फॉर मला तर आता मी फॉर ऍपल. गेस हारलो मी हरलो इथे. पण नाही, मला तुझं गेस केल्यावरच सांगायचं. मला तू सांग मग मी सांगतो. नाही, मला गेस करायचंय तुझं. नाही करू शकत. लिझर्ड. बरोबर बोलली. अरे यार गेस केला. अॅनिमल नाही लिझर्ड म्हणून तो बोललो मी. तुझं काय होतं? माझं होतं ॲलिगेटर. सेम प्रजाती, सरपटणारी, फक्त माझी पाण्यात पण आणि तुझी फक्त भिंतीवर. अरे यार म्हणजे मी तर लिझर्ड विचार करू शकतो. ही मग केवढी मोठी आहे. मगरमच्छ आहे एक नंबरची. आता गेस द अॅनिमल केला आता आम्ही. आता वृषाली बोलते की विनर ऍज युजल. ਤੁਸੀਂ ग्रेट हो तोहफा कबूल करो. कोणता पण गेम विनर तर मीच असणार. गेस द नंबर. ठीक आहे, सही आहे. किती डिजिटचा असायला पाहिजे? 3 डिजिट. ठीक आहे, डन. स्टार्ट. तो 500 पेक्षा जास्त आहे की कमी आहे? जास्त आहे. तुझा नंबर 700 पेक्षा जास्त आहे की कमी आहे? कमी आहे. 800 पेक्षा जास्त आहे की कमी आहे? कमी आहे. तुझा नंबर 500 पेक्षा जास्त आहे की कमी आहे? कमी आहे. तुझा नंबर 750 पेक्षा कमी आहे की जास्त आहे? कमी आहे. तुझा 300 पेक्षा जास्त आहे की कमी आहे? जास्त आहे. 700 पेक्षा कमी आहे की जास्त आहे? कमी आहे. तुझा नंबर मी 500 पेक्षा. लक्षात ठेवायला तुझं. ए यार, लक्षात ठेवायचं. Yes, yes. विसरली आहे. तुझा नंबर 500 पेक्षा जास्त आहे की कमी आहे? तुझा नंबर 650 पेक्षा जास्त आहे की कमी आहे? कमी आहे. तुझा नंबर freak. 400 पेक्षा जास्त आहे की कमी आहे? कमी आहे. 600 पेक्षा कमी आहे की जास्त आहे? कमी आहे. तुझा 300 तर झालेला ना. 400 पेक्षा तुझा नंबर 400 पेक्षा जास्त आहे की कमी आहे? कमी आहे. सेम क्वेश्चन विचारते. काय मोदी झाली आहे. सेम क्वेश्चन. लक्षात नाही अच्छा आलं अच्छा. काय विचार. तुझा नंबर 550 पेक्षा जास्त आहे की कमी आहे? जास्त आहे. तुझा नंबर 350 पेक्षा जास्त आहे की कमी आहे? कमी आहे. तुझा अरे नंबर शपथ यार, तुझा- 300 पेक्षा कमी विचारलेलं ते तू काय जास्त बोललेलास? बोललेलो. जास्त बोललेलास? हे प्रश्न परत विचार. हे 2 प्रश्न तू आता विचारले. मी पण 2 विचारणार आता. हा, ठीक हा. आहे. तुझा नंबर 570 पेक्षा कमी आहे की जास्त आहे? जास्त आहे. तुझा Okay. नंबर 328 पेक्षा जास्त आहे की कमी आहे? कमी आहे. 380 पेक्षा जास्त आहे की कमी आहे? जास्त आहे. तुझा नंबर 310 पेक्षा जास्त आहे की कमी आहे? जास्त आहे. तुझा नंबर 385 पेक्षा कमी आहे की जास्त आहे? जास्त आहे. तुझा नंबर ए मी 700 बोलतोय ना. मी 790 पेक्षा बोलतोय ना. मी क्वेश्चन तुला 790 बोलतोय. 390 बोललास. नाही मी तर 6 राणी रॉंग क्वेश्चन तू विचारला. आता 3 570 पेक्षा जास्त आहे की नाही कमी आहे? जास्त आहे. ओके. तुझा नंबर 305 पेक्षा कमी आहे? जास्त आहे. 310 बोलली तरी कमी आहे बोलली. 305 पेक्षा जास्त आहे बोललो. पण मगाशी 310 आता बोलली. सारखा नाही बोलायचं. चल. हा, ठीक आहे. तुझा नंबर 585 पेक्षा नाही 590 पेक्षा जास्त आहे की कमी आहे? कमी आहे. 310 पेक्षा जास्त आहे की कमी आहे? तुझा नंबर 590 माझा क्वेश्चन जास्त आहे. अरे मगाशी बोललो मी जास्त सेम क्वेश्चन बोललो. विचारलेला 510. 310. हा, तेव्हा बोललास की कमी आहे? 310 बोललो. हा. हा जास्त आहे बोला ना मग. अरे नाही, कमी बोलला नाही मगाशी. रे जास्त बोलली नंबर. खरं व्हिडिओ आहे मला खोटं कशाला बोलले नाही. ठीक आहे चल. अच्छा तुझा नंबर आहे ना 589 पेक्षा इक्वल आहे की म्हणजे 588 पेक्षा जास्त आहे की कमी आहे? जास्त. 589. येस 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 तुझा नंबर 312. 319. येस मी जिंकलो. ओव्हर कॉन्फिडन्स. तू गडबड गेलीस मध्येच. ठीक आहे. हा चल मी मी ते आले. 3 हा, मी क्वेश्चन आले. इकडे तिकडे घातलेले. चल, मी पण. मी विसरलेली मगाशी. अच्छा एक काम 325 करा पेक्षा ते कमी सोड आता नाही. मला मसाज कर प्लीज. कशासाठी? अरे याला मसाज- मसाजची काय गरज? अरे लिहिलंय यार त्याच्यावर. तू का स्वतःचं डोकं वापरते यार. बोललो ना मसाज कर ना. ह्याच्या सकटच करूया, दोघांनी करूया ना आपापला. अरे का अशी वागते यार. बघ मी तुला लावून पण दिलं यार. तू अरे मला हे एवढं काढून काय करायचं केलंस? आहे यार. ही काय हिला खरंच अजीब अजीब आहे. खरंच ही सीए कशी म्हणली काय माहिती. हा क्वेश्चन आता नेहमी आहे. हा तर आहे. ते त्याच्यातलं कार्ड आणि तोंडाला लाव. अरे माझा पण तर कर अरे एका वेळी दोघांचं कसं करणार? असं
झालो का गोरा? अरे ते काढून का टाकतंय त्याचं ते अरे आहे सिरम घे लावलंय ना. अरे ह्याच्यातलं घेते, तुला काय करायचं सिरम एवढं? अरे सिरमच गेला पाहिजे तोंडामध्ये. गेलं तोंडात पिते डायरेक्ट उद्या एकदम चमकशील. कोरियन मसाज मिळाला. तारा बनून चमकी. हा कुठला मसाला रे? मीच करतो बाबा. आता काय एक दिवस करायला बोललं तरी तुला नाही करायला. हा आपापल्या हातानेच केलेलं बरं आहे. मी काय पार्लर वाली आहे. जर मसाजच करायचा होता तर लावून कशाला ठेवायचं? म्हणजे दिलं असतं लिक्विड, आम्ही मसाजच केलं असतं, ऑटोमॅटिक गेलं असतं ते. ते तुझ्या आठवण जायलासाठी रिलॅक्स व्हायसाठी तू तुझी कंपनी काळ्या लोकांना गोरा बनवायचा सिरम, त्याच्यामध्ये आपण ब्लीचिंग पाउडर टाकलं, इससे तो टॉयलेट भी साफ होता है, तो मुंह क्या चीज है. यार मी तो नंबर विसरत होती यार, म्हणून तू जिंकलास. मी पण विसरलो. मध्येच तर 300 मध्ये 2 डिजिट वाला इझी असते यार. 500 वरून डिरेक्टली 200 वर गेलेलो, 300 मध्ये गेलेलो बरोबर ओळखून. आणि ही मला सांगत पण नाही. क्वेश्चन 2 वेळा विचारला. 310 परत 310. कितीतरी क्वेश्चन तू सेम सेम विचारले. 400 वाला पण 400 पेक्षा जास्त आहे की कमी आहे? म्हणून तू जिंकले. लिहूनच घ्यायला पाहिजे. तर हा गेम खेळताना लिहूनच घ्या. लिहून काय मेंढीकोट मध्ये कशी मेमरी लागते तशी मेमरी लागते याच्यामध्ये. हुशारी ते चमकते पण छान दिसतो. गोरे लोकांना छान दिसते जसं शायनिंग वाली स्किन. काळे लोक डांबर. होपफुली उद्या आम्ही बाहेर जाऊ, कुठेतरी जाऊया का? मला जायचं लांब कुठेतरी असं जिथे युगला बाबा आला. काय आहे ते? कोण आहे हा? मम्मा ये. हा कोण आला? बापरे, हे येतो कोण आहे? कोण आलाय? मम्मा निघालं. तोंड धुवून फ्रेश होऊन आलेलो आहे आम्ही मस्त. आय होप तुम्हाला हा नंबर वाला आणि कसला ॲनिमल गेस वाला ब्लॉग मस्त आवडला असेल. छान दिसतोय ग, एकदम ग्लो आला चेहऱ्यावर. मी तर बघितला माझा आरशात चेहरा. तुम्ही पण तुमच्या पार्टनर बरोबर असं काहीतरी गेम खेळा, मस्तपैकी एन्जॉय करा. If you like the video, please make sure that you like, share, subscribe and comment down below. Bye. See you. Take care. Have a Bhutu wala. Bye Bhutu. Have a chickni boy. जा आता फेस वॉश करून ये. Bye.